नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। एमपीएससी कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्स संदर्भात एक महत्त्वाची बातमी जी आहे तर ती आत्तासाठी येत आहे। याची परीक्षा डेट संदर्भात आता पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालेला आहे। तर परीक्षा पुढे जाणार का, नवीन तारीख काय असणार आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे नागपूर खंडपीठाने दिलेला आहे। सर्व मतमोजणी स्थानिक स्वराज्य संस्थांची सर्व मतमोजणी आता 21 डिसेंबरलाच त्यांनी करायला लावलेली आहे। हे तुम्ही लक्षात घ्या। बघा नुकतीच आजच सकाळी जे आहे तर ते बघा 11:30 ची नुकतीच लेटेस्ट न्यूज आहे, ज्याच्यामध्ये सर्व मतमोजणी आता 21 डिसेंबरला जी आहे तर ती करायला लावलेली आहे। जी मतमोजणी उद्या 3 डिसेंबरला होणार होती ती मात्र उद्या होणार नाही, तर ती 21 डिसेंबरला होणार आहे। आणि तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी आपली 21 डिसेंबरला जी आहे तर तो पेपर आहे मित्रांनो। ओके, 21 डिसेंबरला आपल्याला महाराष्ट्र गट ब संयुक्त सेवा पूर्व परीक्षा 21 चा पेपर आहे। आणि त्यावेळी या सर्व कर्मचारी, या सगळ्या काही गोष्टी, या सगळ्या यंत्रणा या कुठे बिझी असतील मित्रांनो? मतमोजणीसाठी बिझी असतील। खूप सारे शाळा कॉलेजेस हे सगळे कशासाठी असतील? मतमोजणीसाठी हे राखीव ठेवलेले असतात। आणि खूप गडबड आपल्याला त्या दिवशी पाहायला मिळू शकते। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पण निर्माण असतो त्या दिवशी, कारण की कोण जिंकतं कोणी हारतं, काय राडे वगैरे होत असतात। तर या सगळ्या काही गोष्टीच्या अनुषंगाने आयोग जो आहे तर तो याच्यावर लवकरच निर्णय जो आहे तर तो घेणार आहे। याआधी आयोगाला हा प्रश्न विचारण्यात आलेला होता मित्रांनो। बघा नुकतीच लोक सत्तामध्ये बातमी आलेली होती की एमपीएससी 21 डिसेंबरची संयुक्त पूर्व परीक्षा पुढे जाणार का, काय म्हणाले अधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमांमुळे? लक्षात घ्या, आधी 21 ला कोणती होणार होती? ज्या निवडणुका, ज्या काहींच्या सदस्यांच्या, काहींच्या बाकीच्या छोट्या छोट्या निवडणुका या काय केलेल्या त्या पुढे त्यांनी शिफ्ट केलेल्या त्या 20 ला, तर त्यांचीच मतमोजणी 21 ला होणार होती। आणि ज्या मेजर ऑफ द होत्या तर त्या 3 डिसेंबरला होणार होत्या। परंतु आता नागपूर खंडपीठाने काय सांगितलेले की सर्वच्या सर्व म्हणजे आज होणाऱ्या निवडणुका आणि 20 तारखेला होणाऱ्या निवडणुका या सगळ्यांचे निकाल आपल्याला 21 लाच पाहिजे। मग एवढ्या मोठ्या प्रमाणावर 21 ला करायचं असेल तर त्यावेळी नक्कीच तारखांमध्ये बदल होऊ शकतो। परंतु ज्यावेळी फक्त काहीच साठी हा प्रश्न होता, बघा संयुक्त पूरक परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे, यापूर्वी पुढे ढकलण्यात आलेली आहे, त्यामुळे परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात ठरणार नाही असे मत आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आहे। 20 डिसेंबरच्या निवडणुका या काहीच मतदार केंद्रावर होणार आहेत, त्याचा परिणाम सर्वत्र होणार नाही, तसेच मनुष्यबळ ही कमी लागणार, त्यामुळे 21 तारखेला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यावर तुर्तास आयोगातील अधिकारी सकारात्मक नसल्याची माहिती आहे। त्यामुळे परीक्षा 21 डिसेंबरला होण्याची दाट शक्यता आहे। परंतु मित्रांनो याच्यामध्ये लक्षात घ्या की पहिले त्यांचं काय म्हणणं होतं की काहीच मतदारसंघांवर, परंतु आता सर्व मतदार याच्यावर लक्षात घ्या। 20 ला तर निवडणुका पण आहेत आणि 21 ला काय मतमोजणी पण मोठ्या प्रमाणावर होणार आहे। तर मोस्ट प्रोबेबली आपल्याला ही परीक्षा पुढे जे आहे तर ते जाताना दिसू शकते। पण मित्रांनो पुढे जाते म्हणून अभ्यास लगेच सोडू नका, तुम्ही तुमचा अभ्यास जो आहे तर तो चालू द्या। आता तुम्हाला वेळ मिळालेला आहे, आता काय वेळ मिळालेला असेल तर ते नवीन तारखांसंदर्भात आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता नवीन तारीख काय असणार आहे? मोस्ट प्रोबेबली नवीन तारीख मला असं वाटतंय की 4 जानेवारी पण असू शकते। ते काय करतील, ग्रुप सी च्या जागी 4 जानेवारीला पेपर तुमचा ग्रुप बी चा ठेवून देतील, किंवा ग्रुप सी ज्या आहे त्याच ठिकाणी राहू देतील। कोणता तरी पुढचा जो रविवार आहे, याच्या येणारा पुढचा जो रविवार आहे जानेवारीचा, तर त्याच्यामध्ये ग्रुप बी ची एक्झाम जी आहे तर ती ऍडजस्ट करून देतील, असंही होऊ शकतं मित्रांनो। दोन पॉसिबिलिटीज आहे, एक तर 4 ला परीक्षा घेऊन टाकतील किंवा 4 ची ग्रुप सी ची परीक्षा ऍज इट इज राहू देतील। ते काय करतील 21 डिसेंबरची परीक्षा आता याच्यानंतर येणारा जो कोणते रविवार असेल वगैरे बाकीच्या काही गोष्टी पाहू करतील। पण एमपीएससीच्या परीक्षा वेळेवर जे आहे तर ते होतच नाही मित्रांनो। आयोगाने एकदा तारीख जाहीर केली तर त्याच तारखेला काही ना काही शासनाचं किंवा काहींच्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत तर ते येऊन लागतात। आता बिचारे याच्यात तर आयोगाची काही चुकी नाही आहे, तर याच्यात जे काही गोष्टी झालेल्या आहेत तर त्याच्यामुळे आयोगाला ही आता परीक्षा जी आहेत तर ते पुढे ढकलावीच लागणार आहे मित्रांनो। आता याचे चान्सेस सगळ्यात जास्त आहेत, तरी पण मी म्हणतो तुम्ही अभ्यास सोडू नका। 21 डिसेंबरच्या नियोजनानुसारच तुमचा अभ्यास सुरू ठेवा। ज्या काही तुमच्या काही गोष्टी राहिलेल्या असतील रिव्हिजनच्या, टेस्टच्या, त्या सगळ्या काही गोष्टींवर तुम्ही जे आहे तर तो फोकस ठेवला पाहिजे मित्रांनो। आणि तुमच्यासाठी एमपीएससी ची तयारी करण्यासाठीचं सर्व स्टडी मटेरियल आपण जे आहे तर ते लॉन्च करून दिलेले इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये दोन्हीमध्ये। आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही हा संपूर्ण जे नोट्सचा स्टडी मटेरियल आहे तर ते नक्कीच ऑर्डर करू शकतात। याची ऑफिशियल नोटिफिकेशन देखील तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला मिळणार आहे, म्हणून तुम्ही आपलं हे चॅनल जॉईन करून ठेवा। भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।